व्यवस्था चांगली होती. आज गावदेवी पिंपळगार 40+ संघाच्या वतीनं आपलं समालोचक, गुणलेखक, DJ, लाईव्ह आणि पंच सर्वांसाठी चांगली जेवणाची उत्तम सोय आपल्या आयोजन कमिटीकडून झालेली आहे. शेवटी नशीब धाबा, गोलंदाज संघाचे संघनायक चंदू मुकादम च्या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम पारितोषिकाची जी ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे स्वर्गीय दशरथ जानू पाटील यांच्या स्मरणार्थ पिंपळगर रांजणोली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच धनश्री भरत पाटील यांचे देखील विशेष आभार. पहिला चेंडू दिनकर भुईरनं स्केअर ऑफ द विकेट चेंडूला उडवलाय. अगदी चेंडूला शॉर्ट लेग मधून उचललाय. धावा मिळतील 2. पहिल्या चेंडूवर 2 धावींनी स्वतःचं आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलेलं आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर झाली आहे अष्टविनायक बिल्डिंग वर्क्स गोवेनाका प्रोप्रायटर भोलेनाथ जयराम पाटील तसेच ग्रुप ग्रामपंचायत पिंपळघर रांजणोली सौभाग्यवती स्वाती भोलेनाथ पाटील माजी सरपंच यांचे देखील विशेष आभार. तृतीय पारितोषिकाची जी ट्रॉफी आहे सौजन्य आहेत रघुनाथ सीताराम पाटील समाजसेवक पिंपळघर तसेच माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपळघर रांजणोली सौभाग्यवती चंद्राबाई रघुनाथ पाटील यांचे देखील विशेष आभार. नक्कीच गावदेवी 40+ पिंपळघर आयोजित गावदेवी चषकासाठी ज्या ज्या दानशूर दात्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य बक्षीस स्वरूपात ज्यांनी सहकार्य केलेले आहे त्यांचे विशेष स्वागत आणि आभार. पहिल्या चेंडूवर 2, दुसरा चेंडू वाईट, त्यानंतर 2 आणि इथे चेंडू अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. काय कमालीचा प्रयत्न होता तिथे. रुपेश संघातील एक सर्वात चांगला खेळाडू म्हणून रुपेशाची ओळख आहे. चांगले प्रयत्न केले होते. बालचंद्र म्हात्रे बघूया. दिनकर भुईरनं 5 धावांचं योगदान दिलंय 3 चेंडूमध्ये. हा चेंडू अगदी जागेवरूनच चेंडूला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न बालचंद्र म्हात्रे यांचा फसलाय. डॉट बॉल. चंदू मुकादम सध्या संघनायकाची जबाबदारी. अनिल मुकादम, रुपेश, त्यानंतर पोलाट, गणेश, नितीन गवली, चंदू मुकादम एक चांगल्या खेळाडूंचा भरणा असला संघ. बघूया चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्राचे जज करतायत. वेल जज कॅच. फलंदाज बाद भालचंद्र म्हात्रे. आमचे सहकारी मित्र हेमंत देवलीकर आज 12वे खेळाडू म्हणून आमच्या समालोचक कक्षामध्ये आहेत. शरद काटेकर, विजय भालेकर, प्रदीप भाऊ पाटील पॉइंट रिझनला आहेत. एक सिनियर खेळाडू आहेत प्रदीप पाटील, भरत पाटील. भरत मुकादम आणि प्रदीप काटेकर. शरद काटेकर दिसत नाहीये. विजय भालेकर. मात्र हेमंत देवलीकर आमचे आज फ्रेश आहेत. नितीन गवले यांचे एक चांगले सहकारी. नवीन फलंदाज गुरु थले गावदेवी वेले संघाचे यष्टीरक्षक फलंदाज आणि माजी संघनायक. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शेष आहे. धावा बनले 6. 5 वर दिनकर भुईर, 1 वाईट. आणि हा चेंडू स्विंग अँड मिस. कमी गतीने चेंडू टाकलाय. गुड बॉलिंग चंदू मुकादम. नक्कीच अगदी नितीन गवलीनं प्रत्येक खेळाडूला संधी दिलेली आहे प्रत्येक सामन्यातून. 1 ओव्हर आणि धावा बनलेत 1 गड्याच्या मोबदल्यात 6. चांगली सुरुवात आहे. न्यूझीलंड पायगाव संघासाठी पहिलं ओव्हर अगदी चांगल्या पद्धतीने टाकले असं म्हणायला हरकत नाहीये. चला वेलेच्या बाबतीत सहकार्य करा. लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या.
बघूया गणेश येतील की अनिल मुकादम की नितीन गवली. पर्याय भरपूर आहेत. भरत मुकादम एक सिनियर खेळाडू. गणेश आले. गणेश आणि पोलाड नितीन गवळी यांचे दोन सर्वात आवडते हे खेळाडू. बघूया आज नितीन गवळीनं स्वतःला थांबवून ठेवलाय. चांगले खेळाडू आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आणि या संघाचे करता धरता आहेत. न्यू मिलन पायगाव संघासाठी आमचे जगदीश दादा मुकादम असतील, सचिन मडवी यांच्याकडून शुभेच्छा आलेत. नक्कीच पायगाव गावातून देखील दोन तगडे संघ 40+ क्रिकेट नवीन 40+ संघटनेमध्ये स्वयंभू पायगाव जितू गवली याचा टीम. दीपक मडवीने देखील 40+ क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू डॉट टाकलाय. आज एस्टनच्या मागे नितीन गवली अगदी ऍक्टिव्ह आहेत. चांगला चेंडू पकडलाय. बघूया चेंडू हवेमध्ये स्वतः जज करतायत. झेल ड्रॉप झालाय दिनकर भोईरचा आणि त्या आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. दिनकर भोईरनं आतापर्यंत 6 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि संघाची टोटल 7. 1 वाईट आणि बॅटमधून 6. इथे फटका उडवलाय. बघूया चेंडूच्या खाली शतरक्षक येत आहेत. कॉलिंग नव्हती. अगदी रुपेश आणि मला वाटतं पोलाड नक्कीच दोघांची टक्कर होता होता वाचलेली आहे. मित्रांनो एकामेकाला आवाज देत चला. झेल घेण्यासाठी तुमची कॉलिंग फार महत्त्वाची आहे. आता आपलं वय वर्ष 40+ आहे. एखाद्याला दुखापत झाली तर ते आता लवकर बरी होणं आपल्यासाठी नक्कीच थोडं कठीण आहे. म्हणून क्रिकेट खेळताना एकामेकाला सावरा आपण आवरा. नक्कीच आई गावदेवी सोनाले संघाचे यशस्वी संघनायक संतोषजी पाटील यांनी या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या. धन्यवाद संतोषभाऊ पाटील. गावदेवी सोनाले संघाचे संघनायक. चालू सीझनचा विचार केला तर सोनाले संघ देखील 3 वेळा अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. 2 वेळा उपविजयी आणि 1 वेळा अंतिम विजयी हा संघ झालाय. चौकार आणि आपला अकाउंट नक्कीच पहिले 2 आणि हा चौकार. 6 वर गुरु तले. संघाची टोटल 13. चेंडू टाकून झाले 10. अजूनही या ओव्हरचा 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. नक्कीच गावदेवी पिंपलगार 40+ संघाचं एक देखणं आणि चिकणं असा आयोजन आपण पाहतोय. पंचकृषी मैदान या भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट अशी क्रीडानगरी म्हणून या क्रीडानगरीचा उल्लेख आपण नेहमी ऐकतोय. हा चेंडू देखील कावकावर रिझल्टला जातोय. चांगला प्रयत्न तिथे रुपेश. मात्र बॅकअपसाठी पोलाड तिथे उपस्थित. संघाच्या 2 मूल्यवान धावा वाचवलेत. 2 धावीने संघाची टोटल पोहोचली 15 वर. 11 चेंडूमध्ये 15. पहिल्या ओव्हरमध्ये चंदूने दिले होते 6 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 मध्ये दिलेत 9 गणेशनं. शेवटचा चेंडू. हा चेंडू चांगल्या लाईन वर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. नाव काय त्याचं? यास्मिन. नक्कीच यास्मिन आणि पोलाड दोन्ही बंधू आहेत. क्या बात आहे. एक सिंगलनं धावसंख्या 16. 8च्या सरासरीनं 16 धावा आलेत. नक्कीच नितीन गवली कोच असतील चंदू मुकादमवर आणि गणेशवर. कारण की 12 मध्ये 16 धावा दिलेत आणि उर्वरित आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया सामन्यातून कुठला संघ विजयी होतोय आणि दुसऱ्या फेरीसाठी मोरवाई दिवे
या संघाबरोबर कुठला संघ दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज होईल? स्वतः गोलंदाज नितीन गवली संघाचे कर्ता धर्ता आहेत, सर्वे सर्वा आणि सहसचिव आहेत भिवंडी ग्रामीण 40+. नक्कीच नितीन गवली यांना तुम्ही विचारा, सिनियर 40+चा आखो देखा कुठे स्पर्धा झाल्या, कुठल्या संघाने किती विजेतेपद. अल्पेश गायकवाड, नितीन गवली आणि संतोष तरे यांच्याकडून नेहमीच आपल्याला आखो देखा अपडेट हे सिनियर 40+चा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू स्वेर आहे, एसटी रक्षक चुकलेत, मात्र शॉट थर्डमॅनला चेंडूला अडवलाय. वाईट +1 अशा 2 अतिरिक्त धावा पहिल्या चेंडूवर आलेत आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकले 18 वर. धावा राऊंड द विकेट न हा चेंडू बघूया पुन्हा एकदा हवेमध्ये यष्टीरक्षक पोचले होते, मात्र झेल पुन्हा एकदा धरतीला दान. 2 पूर्ण, तिसरीचा प्रयत्न, तिसरी पूर्ण, तब्बल 3 धावा. क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. दिनकर भुईरेंना दुसऱ्यांदा जीवनदान मिळालेलं आहे. धावसंख्या 21, 13 चेंडूमध्ये 21. इथे दांडी गोल, काय चेंडू टाकलाय, वा. आपल्या कोठ्यातील सर्वात चांगला चेंडू नितीन गवलीच्या गोलंदाजीतून. गुड बॉलिंग. इथे गुरु तलेचा त्रिफला उडवलाय. नवीन फलंदाज सदा मुकादम. नक्कीच या खेळाडूने देखील स्वतःच्या बलावर गावदेवी वेले संघाला कित्येक सामने जिंकून दिले आहेत. मॅच विनर प्लेयर आहे सदा मुकादम. बघूया आता विकेट गेलेत 2. 14 चेंडूमध्ये धावा बनवल्यात गावदेवी वेले संघाने 21. अजूनही 10 चेंडू इनिंगचे शिल्लक आहेत. चांगला मैदान. पंचकृषी म्हटलं की भिवंडी तालुक्यातील एक नामवंत असे मैदान. बघूया नितीन गवली अगदी शॉर्ट रनअप न राऊंड द विकेट. षटकातील पुढचा चेंडू. इथे आलेल्या चेंडूला अगदी बिगिट घेण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू सेफ लँड होतोय. मिड ऑफ वरून चेंडूला उचललाय. दुसरीचा चांगला प्रयत्न आणि ते फलंदाज दिनकर भुईर धावबाद. 22 या धावसंख्येवर धक्का नंबर 3 गावदेवी वेले संघाला लागलेला आहे. नवीन फलंदाज सतीश कोण आहे? अल्पेश कोणाला वेलेचं काय नाव? कोहिनूर. कोहिनूर. फुलटॉस चेंडूला अंगच्या अंदाजाने केलेत. चांगली फिल्डिंग. वाईडीच्या लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अगदी दक्ष होते. चांगला चेंडू पकडलाय. धावा मिळेल फक्त एक सिंगल. सदा मुकादम ना आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या 23 आणि कोहिनूरसाठी हा चेंडू
जणू काही नितीन गवलीनं आपला ब्रह्मास्त्र सोडला होता. नक्कीच कोहिनूरला थोडीशी दुखापत झालेली आहे. अगदी शॉर्ट पिच चेंडू होता, गती चांगली होती, पूल करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र चेंडू कुठेतरी चेहऱ्यावर आदळलेला आहे. डॉट बॉल, शेवटचा एक चेंडू. ओव्हर नंबर 3चा शिल्लक. धावा म्हणले 23. हरिभक्त परायण सुरेशजी पाटील हे माऊलींचे इथे शुभ आगमन झालेले आहे. आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये या. हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचे हरिभक्त पारायण सुरेशजी पाटील हे माऊलींचे इथे शुभ आगमन. गावदेवी चषक 2025 मध्ये आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या माऊली, गावदेवी 40+ पिंपलगर संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 3 ओव्हर 3 बाद 25. नक्कीच नितीन गवली आज आपल्या सहकाऱ्यांवर खुश असतील आणि स्वतः देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे. 18 चेंडूमध्ये 25 वर गावदेवी वेली संघाला थांबवणं हे सोपं काम नाही आहे. नक्कीच या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमच्या मान्यवर कक्षामध्ये हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचे सुरेशजी पाटील या महाराजांचे इथे शुभागमन होतोय. आपल्या पिंपलगर गावचे समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक आणि विशेष म्हणजे हरिभक्त पारायण आहेत. या आपलं खूप खूप स्वागत. अनिल मुकादम, बंदे में दम, नाम आहे अनिल मुकादम. अनिल मुकादम सध्या चांगल्या लयमध्ये आहेत. नेहमीच चांगल्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. स्वर्गीय कबीर निर्मल एक गाव गटामधून अनिल मुकादमनं चांगली गोलंदाजी केली होती. अप्रतिम गती चांगली आहे, दिशा चांगली. पहिला चेंडू सदा मुकादमला निर्धाव टाकलाय. हा चेंडू बघूया. चेंडू मुकादमनं उचललाय. दुसरीची कॉलिंग आणि फलंदाज सदा मुकादम. धावचित बाद, चांगली फेकी आपण पाहिली. चंदू मुकादमचे अगदी यष्टिरक्षक नितीन गवली तिथे दक्ष होते. तिसऱ्या पंचांची उपलब्ध नाही आहे डेरससाठी. मैदानी पंच निर्णय देतील. फक्त बिमरसाठी पंच निर्णय घेतील. खेळाडूंना कुठलाही डेरस नाही आहे. आपले पंच ही गोष्ट लक्षात असू द्या. ऑनफिल्ड अंपायरने बाद केलेली आहे. फक्त एकच धाव आलेली आहे. एका धावीने संघाची टोटल 26. बघा, चंदू मुकादमला देखील ठाऊक आहे की मला कोहिनूरपासून सदा मुकादमची विकेट महत्त्वाची आहे. अगदी नितीन गवलीची चांगली कॉलिंग आणि अगदी चेंडू देखील चांगली फेकी करून चंदू मुकादमनं एक मोठा विकेट धावबादच्या स्वरूपात मिळवलेलं आहे. नवीन फलंदाज हरेश भोईर. हरेश भोईर एक डावखुरे आताचे फलंदाज आहेत. एक युवा उद्योजक आणि ग्रामपंचायत भाटाळे वेले चे विद्यमान सदस्य देखील आहेत. हरेश भोईर शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. अनिल मुकादमनं आतापर्यंत 2 फेकलेत. 1 धाव खर्च केली आणि एक सांघिक यश धावबादच्या स्वरूपात मिळवलेले आहे. हरेश भोईरसाठी हा चेंडू आणि इथे चेंडूला यष्टिरक्षक नितीन गवली उचलत आहेत. डॉट बॉल. 21 चेंडू टाकून झालेत आणि धावा बनलेत 26. नक्की चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली तर न्यूझीलंड पायगाव संघाची. इथे दांडी गोल. अगदी चेंडू पडल्यानंतर अनिल मुकादम
च्या मुखातून आवाज आला होता, गेला बघ, आणि अगदी पाठवलाय हरेश भोईरला खेळाडू कक्षामध्ये परत. मी मगाशीच उल्लेख केले की एक गाव गटातून स्वयंभू स्फोट पायगाव संघाकडून अनिल मुकादमची गोलंदाजी मी पाहिली आणि 30 गोलंदाजी आपण पाहतोय. न्यू मिलन पायगाव संघाकडून देखील सातत्याने अनिल मुकादम करतायत. रुपेश, अनिल मुकादम, नितीन गवली, पोलाड, गणेश आणि चंदू या संघातील मुख्य खेळाडू आहेत. नक्कीच आमचे हेमंत देवळीकर काहीशे शांत आहेत, सध्या सराव कमी आहे, नाहीतर कदाचित त्यांचं देखील प्ले 11 मध्ये नितीन गवली यांनी वर्णी लावली असती. नितीन गवली देखील पाहत आहेत हेमंत देवळीकर यांच्याकडे. नक्की सराव करा, तुम्हाला देखील संधी मिळेल. इथे अजून एक फलंदाज, धावचीत बाद कोहिनूर, सुधीर आलेले आहेत न्यू बॅटर. या ओव्हरमध्ये अनिल मुकादमनं अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11, तिसऱ्या ओव्हरमध्ये 9 आणि अनिल मुकादमनं या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि एक महत्वाची विकेट देखील त्यांनी मिळवलेली आहे. हरेशची विकेट अनिल मुकादमनं आपल्या नावी कोरलेली आहे. नवीन फलंदाज शिवा भोईर, नक्कीच गुरु भोईर यांच्या बंधू शिवा भोईर, काय फटका उडवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं. चांगले प्रयत्न, अप्रतिम 2 पूर्ण, तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव इथे पूर्ण झालेली आहे. शिवा भोईरच्या बॅटमधून या 3 धावा गावदेवी वेले संघाला फायदेशीर. राहुल आलेले आहे. शिवा नावाने फोकस आहे. राहुल भोईर 29 धावा बनवलेत 24 चेंडूमध्ये, 6 गड्यांच्या मोबदल्यात आणि 30 धावांचं लक्ष आहे न्यू मिलन पायगाव या संघासमोर. 24 चेंडू आणि 30 धावा. बघूया 30 धावा बनतील की थांबतील, याचं उत्तर आपण ऐकूया सामन्याच्या दुसऱ्या सत्रामधून. माझे सहकारी मित्र, याच मातीतील एक गोड आवाज साहिल शेळके यांच्या माध्यमातून. नक्कीच आपण एक स्वागत आणि सन्मान घेऊया. हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचे आपले सदस्य सुरेशजी पाटील या माऊलींना आपण सन्मानित करूया. गावदेवी पिंपलगर 40+ आयोजित गावदेवी चषक 2024च्या माध्यमातून आपण या माऊलींना सन्मानित करूया. नंदूजी पाटील, ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगर रांजनोली, सलग 2 टर्म उपसरपंच आणि गावदेवी पिंपलगर संघाचे माजी संघनायक नंदूजी पाटील यांच्या शुभ हस्ते माऊलींना शॉल आणि हा पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मानित केलं जातोय. धन्यवाद माऊली, आपण आलात, आमच्या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आणि आभार. चला, गावदेवी वेले संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि न्यू मिलन पायगाव आपण देखील आपली सलामी जोडी तयार ठेवा. सामन्याचं दुसरं सत्र ऐकूया साहिल शेळके यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच कायरामजी केणी सर.
सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. गावदेवी 40+ पिंपळगर आयोजित गावदेवी चषक 2025 क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. सध्याची मॅच टीम गावदेवी वेहळे विपक्ष टीम न्यू मिलन पायगाव. ओल्डी गोल्डी क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय पंचकृषी क्रीडा नगरी. थोड्याच वेळामध्ये संध्याकाळचं सत्र सुरू होईल. संध्याकाळच्या सत्रामध्ये बेनिफिट राईट हँड बॅट्समनसाठी, कारण वाऱ्याचा वेग लेग साईडला भरपूर असतो. नक्कीच आमचे पुरस्कृत दाते ज्यांनी आम्हाला पारितोषिक पुरस्कृत केलेत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे आम्ही ट्रॉफी बघतोय आपण ती आम्हाला पुरस्कृत केली आहे कैलासवासी दशरथ जानू पाटील यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती धनश्री भरत पाटील माजी उपसरपंच पिंपळगर रांजनोली. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सौभाग्यवती स्वाती भोलेनाथ पाटील माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगर रांजनोली. तसेच भोलेनाथ जयराम पाटील मरुआई दिवे संघाचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचं आहे. टीम दिवे संघ कॅप्टन आपण देखील व्यासपीठावरती येऊन बसा. आपले लगेचच मॅच खेळवली जाईल. जसा मी उल्लेख केला दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि संध्याकाळचं सत्र अगदी थोड्याच वेळामध्ये सुरू होईल आणि बेनिफिट बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी 100% असेल. हे पंचकृषी क्रीडांगण आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये बेनिफिट असतो बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. बॅट्समन रायटी बॅट्समनसाठी पूर्ण बेनिफिट असतो, कारण हवा ही लेग साईडला असते. आणि अगदी पाहायला गे तर सध्याचा आडव्या बॅटनं सातत्याने स्ट्रोक खेळले जातात. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. धावफलकावरती धावा 29 लागल्या. 30चा पाठलाग करायचा. सलामीची जोडी खेळपट्टीवरती नितीन आणि अनिल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संतोष आल्यात. पहिला बॉल बॅकफुटवरती जाऊन फोर्स केलाय. मिड ऑनला खेळाडू आहेत. एक सिंगल पहिल्या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं संघाचं खातं उघडलं जात आहे. ऑफ द मार्क टीम न्यू मिलन पायगाव संघ. गोलंदाज सज्ज झालाय. यावेळी सरळ बाटनं काय फटका होता. सरळ यष्ट्या उद्ध्वस्त गेल्या. जर पायाला स्पर्श झाला असताना तर निश्चित रूपाने ही विकेट गेली असती, परंतु खेळाडू वृत्ती सातत्याने आज दिवसभरामध्ये आपण पाहिली आहे. कोणत्याही प्रकारची विकेट नाही आहे. तर एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेने धावफलक 2 या अंकावरती. विजय पाटील गोवे माजी संघनायक. नक्कीच गोवे गावचे माजी संघनायक विजयजी पाटील यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस देखील एक सिंगल कंप्लीट केली जाते. जयमान गोवे 40+. विजयजी पाटील साहेबांना विनंती आहे आपण या.
स्टेप आउट झाला. हा फटका तर चांगला. खेळाडू चेंडू खाली, कोणतीही मिस्टेक होणार नाहीये. विकेटचं पतन. पहिला धक्का न्यू मिलन पायगाव संघाला. मॅच संपलेली नाहीये. लो स्कोरिंग मॅचेस शेवटपर्यंत जात असतात. सध्या तरी त्याचं चित्र. कम ऑन डीजे. विकेट गेली. या पहिली विकेट, पहिला धक्का, पहिला हादरा बसला टीम न्यू मिलन पायगाव संघाला. 3 धाबांवरती पहिली विकेट गेली. या 30 धाबांचा पाठलाग करायचा. आणि मी नेहमी मॅचेस बघत आलाय, त्यामध्ये लो स्कोरिंग मॅच नेहमीच शेवटच्या चेंडूपर्यंत जात असते. पहिली मॅच देखील चांगली मॅच होती. 40 धाबा बनवायच्या होत्या. ती मॅच देखील शेवटच्या चेंडूपर्यंत गेली होती. गोल्डन षटकार ठोकला होता मानाजीनं आणि तिथून मागे वळून पाहिलेलं नाहीये टीम सारंगगाव संघानं. आजच्या दिवसाच्या शेवटच्या सामन्यामध्ये त्यांनी देखील धडक मारली आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेस लेग साइडला जबरदस्त फटका. स्क्वेअर लेगला खेळाडू नाहीये. असते तरी पाहत बसले असते. बॉल सीमारेषा बाहेर. चौकार. पहिल्या षटकात 7 धाबा झाल्यात. अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे. आपल्याला डीप मिड विकेटला एक खेळाडू पाहायला मिळतात. त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ, अगदी काव कॉर्नर रिझनला तो खेळाडू आहे. म्हणजे सरळ बॅटनं जर फटका खेळला ना तर धावा चांगल्या मिळू शकतात. हे देखील विसरता कामा नये. बॅट्समन चंदू सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न तर केला होता, परंतु स्टेप आउट झाला. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाही. स्विंग अँड मिस. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 7 पाहायला मिळतात. 7 आकडा तर गाठलाय. 30चं पाठलाग करायचं होतं. अगदी थोड्याच वेळामध्ये अल्पेश गायकवाड डान्स पण करतील की काय? नक्कीच पिंपळकर संघ वाट तर तेच बघतीये की अल्पेश जर नाचला तर नक्की पैसे तर सगळ्या टीम कडनं लगावले जातीलच आणि व्हायरल होईल तो वेगळं. अल्पेश दादानी पण जर YouTube चॅनल चालू केला ना तर व्ह्यूअरशिप भरपूर जाईल. मोठमोठ्या संघांना, मोठमोठ्या चॅनल्सला तो मात देऊ शकतो. क्वालिटी आहे, क्वांटिटी पण आहे, ओळख पण तेवढी आहे दादाची, फॉलोअर्स पण तेवढे आहेत. बघा अल्पेश दादाची हिस्ट्री बघा. एका दिवसामध्ये 18,000 व्ह्यूअरशिप त्यानं क्रॉस केली होती जेव्हा त्यांनी गोलंदाजी केली होती. येस, दमन दौरा होता. लवकरच दमन दौरा देखील 40+ संघटनेचा 9 ते 12 जानेवारी या कालावधी दरम्यान दमन दौरा आपल्याला पाहायला मिळेलच. या चेंडूवरती 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं धावफलक 9 या अंकावरती. नक्कीच पिंपळगर संघ गावदेवी 40+ आहे. यंगस्टर देखील बघतात मॅचेस. त्यांच्या माध्यमातून देखील PPLचं ऑर्गनायझेशन होईल की नाही हा देखील एक प्रश्न आहे. सर्वांना पडला, संपूर्ण पिंपळगर गावाला प्रश्न पडला. यावेळेस शफल झालाय, फटका उडवलाय, चेंडू हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणतीही मिस्टेक नाहीये. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का टीम न्यू मिलन पायगाव संघाला. मॅच संपलेली नाही. या मॅच मध्ये रंगत आणण्याचं काम केलं जातं गोलंदाजांच्या माध्यमातून.
30 धावा बनवायच्या आहेत. त्या सांगत असताना भरपूर धावा आहेत. आम्ही त्या डिफेंड करू. टीम गावदेवी वेळे संघ. कमॉन डीजे. न्यू बॅटर क्रमांक 4 वरती रुपेश आल्यात. धावफलकावरती धावा स्थिर आहेत. 9 धावा. 30 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा. दुसरे षटक मार्गस्थ आहे. संघर्ष केला जातोय. बॅटची कडा तर लागली आहे. चेंडू थर्ड मॅनला जातोय. वन प्राप्त केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण अडवलं जातोय, परंतु 2 धावा. 2 धावा धावफलकावरती. 2 धाव्यांना धावफलक 11 वरती. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. अमित पाटील कॅमेरामॅनच्या जोडीला आहेत. यावेळेस फटका भरपूर चांगला. धावा देखील मिळतील चांगल्या. बॉल वरती येणं गरजेचं होतं, परंतु बॉल निघून जाईल डोक्यावरून. सीमा पार. चौकार. चार धावा धावफलकावरती. 4 धावेनं धावफलक 15 वरती. 15 रन्स ऑन बोर्ड. ऑलरेडी MIDC चा धूर भरपूर आहे आणि त्यामध्ये कोणतरी शेकोटी पेटवली आहे. थंडीचे दिवस आहेत. धावफलकावरती धावा 15. हा चेंडू जर अडवला असताना तर संघर्ष नक्कीच पाहायला मिळाला असता. कमबॅक करू शकत होते टीम गावदेवी वेहळे संघ. पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू बघा, अप्रतिम ब्लॉक होलचा मारा केला. सन्मान देण्यास भाग पाडलं आणि 2 षटकांचा खेळ देखील झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची अजून देखील गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नक्कीच अनेक सारे सिंगर देखील आहेत. त्यांना देखील जर युट्यूबच्या माध्यमातून ऐकत असतील तर अल्पेश गायकवाड यांच्यावरती देखील एक गाणं बनलं पाहिजे. बनलंय तर तो आमच्या डीजे वाल्यांना प्ले करायला सांगू आम्ही. डीजे वाला तुझ्याच ओळखीचा बोललास ना. असं कुठलंच गाव नाही जिथं अल्पेश गायकवाडचं नाव नाही. चला, जवळ पोलीस स्टेशन आहे, आपण ती चर्चा नंतर करू. जाऊया मागच्या दिशेनं. गोलंदाज सज्ज झाला सतीश. शेवटच्या दिवसामध्ये प्रेक्षणीय सामना देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. कोणगाव पोलीस वर्सेस गावदेवी 40+ पिंपळगर. प्रेक्षणीय लढत शेवटच्या दिवसामध्ये. यावेळेस बघा, दांडी 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 गुल. बॅट्समन बाद. कमबॅक. शंकरनाथ फुंकला पहिल्या चेंडूवरती सतीशनं. कमांडीचा
त्यांना विनंती आहे, या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. नक्कीच जय हनुमान सारंग गावचे सर्वे सर्वा. न्यू बाटर किरण आल्यात. शंकरनाथ फुंकलाय. 15 धावा रोखायच्यात भरपूर आहेत. 11 चेंडू 15ची गरज सामना जिंकण्यासाठी अजून देखील आहे. भरपूर चांगली गोलंदाजी सतीशच्या माध्यमातून पाहायला मिळते. विकेट आली या पहिल्या चेंडूवरती. न्यू बॅटर किरण आल्यात. 15 धावा बनवायच्यात. 11 चेंडू 15ची गरज. क्रमांक 5 वरती किरण आल्यात. गोलंदाज झालाय सज्ज. पुढचा बॉल पिंपळगर गावाच्या एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. हा फटका बघा, नजाकत होती. स्ट्रोक भरपूर चांगला. पॉइंटला खेळाडू आहेत. एकच धाव, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये काहीच. एका धावेनं धाव फलक पुढे सरकेल 16 या अंकावरती. तुकारामजी पाटील साहेबांना देखील विनंती आहे, आपण देखील या. तसेच दिलीपजी पाटील, विनोदजी पाटील या आपण व्यासपीठावरती. खरं तर मी उल्लेख केला या अगोदर देखील 40+ जे खेळाडू आहेत ना, काही सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, अनेक सारे मान्यवर, आमदार, खासदार, अनेक मोठमोठे जे व्यक्तिमत्व आहेत ना, तेच आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून जोडताना पाहायला मिळालेत. यावेळेस बॅटची कडा तर लागली आहे, मात्र थर्डमॅनला खेळाडू डीप मध्ये होता. एक सिंगल या चेंडूवरती. सिंगल डबलचा खेळ सध्या तरी पाहायला मिळतोय. एका धावेनं धाव फलक 17 वरती. 30चा पाठलाग करत असताना 17 बनला. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, म्हणजे कमबॅक केलंय टीम गावदेव हे संघानं या मॅच मध्ये. न्यू मिलन पायगाव संघ स्ट्रगल करतोय. धावा बनवताना स्ट्रगल सध्या तरी पाहायला मिळतोय, कारण दुपारचं सत्र हवा थांबली आहे. शफल होऊन घेण्याचा प्रयत्न. हा फटका बघा, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक होता. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू फाईन लेगला बॉल निघून जाईल. सीमा पार येतोय चौकार. चार धावा आल्या. 4 धावेनं धाव फलक 21 वरती. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती. सतीश पुढचा बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस डॉट बॉल. निर्धाव चेंडू. खरं तर भागाला खुलं सोडलं तर काय होतं हे आम्हाला माहिती आहे, कारण अल्पेश गायकवाडला जेव्हा आपण इथं स्कोरिंग वरनं उठवतो तेव्हा तिथं काय काय होईल हे कोणाला सांगायची गरज नाही आहे. प्रत्येक समालोचकाला ते माहिती आहे, प्रत्येक खेळाडूला ते माहिती आहे, कारण दादाचं नावच तितकं आहे, ओळख तितकी आहे. यावेळेस बघा अप्रतिम फटका, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागलाय, चौथा धक्का. टीम न्यू मिलन पायगाव संघाला, किरणला देखील माघारी परतावं लागेल. खरं तर धावा कमी बनवायच्या आहेत सध्या तरी, परंतु विकेट हातामध्ये ठेवणं देखील तितकंच महत्वाचं होतं. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 बनल्यात, म्हणजे येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल 9 धावांची गरज.
शेवटचं षटक गोलंदाज शिवदास आलेत. शिवदास शेवटच्या षटकामध्ये 6 मध्ये 9 रोखायचे आहेत. रोखू शकते टीम गावदेवी वेळे संघ. सध्या तरी त्या प्रकारचा खेळ त्यांनी दाखवलाय. 30 धावा डिफेंड करण्याच्या मार्गावरती. 6 बॉल 9 ची गरज. पहिला चेंडू, पहिला बॉल स्टेप आउट झालाय, उडवलाय चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि हे काय केलं. हे प्रभू हरे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे, ये क्या हुआ. आता 3 धावांची गरज. 5 बॉल 3. हा झेल जर कंप्लीट झाला असता 5 मध्ये 9 प्रेशर मध्ये बॅटिंग करणारी टीम, परंतु या चेंडूवरती मौका भी दिया और छक्का भी दिया. 6 धावा आल्यात. 3 ची गरज. हा फटका जर चांगला गॅप देखील आहे. मॅच फिनिश होईल का. खेळाडू आलाय. एक सिंगल या चेंडूवरती. 4 बॉल 2 धावांची गरज. 4 चेंडू 2 धावांची गरज. मॅच फिनिश होईल का या षटकामागे, या चेंडू मागे, की अजून देखील वेट करावा लागेल. 2 धावा बनवायच्या आहेत. धावा अजून देखील आहेत. मी म्हणेन क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाहीये. चार चेंडू 2 धावांची गरज. गोलंदाज शिवदास. चला घाई करा. गोलंदाज सज्ज. बॅकफूट वरती जाऊन सर आणखीन एक झेल ड्रॉप. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि मला वाटतं मॅच या ठिकाणी फिनिश केली आहे. चुक्या झाल्या, चुक्या घडल्या टीम गावदेवी वेळे संघाच्या. 2 झेल आल्या, 2 झेल त्यांनी ड्रॉप केलं आणि मॅच देखील त्यांनी ड्रॉप केली. मॅच जिंकली आहे टीम न्यू मिलन पायगाव संघानं. अभिनंदन टीम न्यू मिलन पायगाव अँड हार्ड लक टफ लक टीम गावदेवी वेळे. नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट होतं. घरी जा, आपण बघा, चेक करा कुठे मिस्टेक झाल्या. पुढच्या टुर्नामेंटमध्ये त्या सुधारून या. तुम्हाला पुढच्या टुर्नामेंट